अंगणवाडी सेविका ग्रामसेवक सुद्धा देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भरता येणार फॉर्म। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर पाहूया बातमी सविस्तर। या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यावर सोपवली आहे। योजनेतील प्रत्येक लाभार्थी महिलांना पहिला हप्ता 15 ऑगस्टपासून मिळणार आहे। त्यासाठी विभागाकडून नारी शक्ती दूत ॲप विकसित केले आहे। या ॲपवर अर्ज भरून घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका ग्रामसेवकाची असणार आहे। उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। मात्र या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करताना महिलांची चांगलीच धावपळ होत आहे। आधीच कर्मचारी कमी, त्यात परत या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे व इतर उतारे देण्याना या कर्मचाऱ्यांची दमछाक होते। अधिवेशनामध्ये शासनाने ही योजना जाहीर केली आहे। या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। या योजनेची प्रक्रिया शासन निर्णय अटी प्रसिद्ध केल्या आहेत। या योजनेची सोमवारपासून कार्यवाही सुरू झाली आहे। काढण्यात आलेल्या शासन आदेशात काही बदल केला जाणार असल्याने सुधारित आदेश काढला जाईल। नारी शक्ती दूत ॲप गुगलवर आजपासून डाउनलोड केला आहे। या योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येतील। ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी व ग्रामपंचायत येथे सुविधा उपलब्ध असणार आहे। संपूर्ण अर्ज अंगणवाडी केंद्र अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी अथवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जमा करायचे आहेत। तसेच हे अर्ज विनामूल्य उपलब्ध आहेत। प्रत्येक क्षेत्रातील अंगणवाडी ग्रामपंचायत पालिका महापालिकांच्या फलकांवर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असून लाभार्थी महिलांना पहिला हप्ता 15 ऑगस्टपासून मिळणार आहे। यासाठी विभागाकडून नारी शक्ती दूत ॲप विकसित केले आहे। प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे।